गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या कोल्हापुरातील अवैध बांधकामावर महापालिकेचा हातोडा. तावडे हॉटेल ते गांधीनगर रस्त्यावरील महापालिकेच्या हद्दीतील अवैध बांधकामावर सोमवारी सकाळपासूनच महानगरपालिका प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवत कारवाई करण्यात आली. ज्यांनी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केल्या आहेत त्या मिळकतधारकांच्या मिळकती तसेच रहिवासी मिळकती वगळून 14 मिळकतींवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच रविवारी सायंकाळी पालिकेच्या विभागीय कार्यालय आणि इस्टेट विभाग यांच्या वतीने तावडे हॉटेल चौकातील 3 अवैध होर्डिंग महापालिकेने काढून टाकली. सर्किट बेंचमध्ये स्थगितीसाठी याचिका दाखल केलेल्या मिळकती तसेच रहिवासी मिळकती वगळून 14 व्यावसायिक मिळकतींवर महापालिकेने सोमवारी कारवाई केली. सोमवारी सकाळपासूनच या कारवाईला सुरुवात झाली. या कारवाईसाठी 3 पथके तैनात करण्यात आलेली. या प्रत्येक पथकामध्ये जेसीबी, डंपर, मिळकती पाडण्यासाठी लागणारे कटर आणि 20 ते 25 कर्मचारी नियुक्त केले होते. तसेच या कारवाईच्या वेळेस नागरिकांचा विरोध होऊ नये म्हणून कडक पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला. कोल्हापूर महानगरपालिकेची हद्द असूनही गेल्या काही वर्षांपासून उजगाव ग्रामपंचायतीने आपल्या अधिकारात 204 मिळकतींना बांधकाम परवानगी दिलेली. यामुळे हद्दीचा वाद चांगलाच पेटलेला. थेट जिल्हा न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत हा वाद पोहोचलेला. अखेर सुनावणी अंती ही वादग्रस्त 158 एकर जागा ही महानगरपालिकेच्या हद्दीत असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. त्यामुळे उजगाव ग्रामपंचायतीने दिलेले परवाने तसेच तेथे झालेल्या मिळकती या देखील अवैध ठरल्या आहेत. सर्वच्या सर्व 204 मिळकती अवैध ठरल्यानंतर 8 दिवस मुदतीची नोटीस देऊन त्यावर सुनावणी घेण्यात आली. सुनावणीनंतर सर्वांचे अपील फेटाळण्यात आले. त्यानंतर 1 जून रोजी 15 दिवसांची नोटीस देखील देण्यात आली. या काळामध्ये 116 मिळकतधारकांनी सर्किट बेंचमध्ये महापालिकेच्या कारवाईला स्थगिती मिळावी म्हणून याचिका दाखल केली आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीनंतर 25 जूनला अंतिम निकाल देण्यात येणार आहे. तोपर्यंत या मिळकतींवर कारवाई करू नका असे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाने स्वतंत्र याचिका दाखल करण्यास सुचवल्याने आणखीन काही जणांनी 2 दिवसात याचिका दाखल केल्यात. 177 मिळकतधारक न्यायालयात गेले आहेत. त्यावर 25 जूनला एकत्रित अंतिम सुनावणी होऊन निकाल देण्यात जाणार आहे. या निकालाकडे देखील आता कोल्हापूरकरांचे लक्ष लागलेले आहे. लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी.